लोकशाहीमध्ये माध्यम आणि सत्ताधारी यांचं नातं हे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. परवा दिवशीच नॉर्वेमधील ओस्लो येथे एका पत्रकाराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलेल्या प्रश्नामुळे भारतातील पत्रकार परिषदांच्या संस्कृतीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. हा केवळ एका कार्यक्रमातील प्रसंग नव्हता, तर देशाच्या राजकीय संवादशैलीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करणारा क्षण ठरला. एका बाजूला भारत स्वतःला जगाला सर्वात मोठी लोकशाही म्हणवतो, तर दुसऱ्या बाजूला देशातील सर्वोच्च नेतृत्वाने पत्रकारांच्या खुल्या प्रश्नांना कितपत सामोरं जावं यावर मतमतांतरे आहेत. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमांशी संवाद साधण्याच्या पद्धतीमध्ये नेमका काय फरक आहे? पत्रकार परिषदांचा लोकशाहीशी काय संबंध आहे आणि नेत्यांनी कठीण प्रश्नांना उत्तर देणं किती महत्वाचं असतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच मुद्द्यांचा शांत, तथ्याधारित आणि सखोल आढावा घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला जरा इतिहासाचा आरसा पाहूया. 2004 ते 2014 या काळात भारताचे पंतप्रधान राहिलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांना भाजप आणि तत्कालीन विरोधकाकडून प्रचंड राजकीय टीकेला सामोरं जावं लागलं. त्यांच्यावर कमजोर पंतप्रधान किंवा मौन मोहन असा शिक्का मारण्याचा प्रयत्न झाला. पण वास्तवात विविध माध्यम अहवालानुसार डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 111 ते 117 पत्रकार परिषदामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये देश विदेशातील शेकडो पत्रकारांना त्यांना थेट आणि कठीण प्रश्न विचारण्याची पूर्ण मोकळीक होती. इतकंच नाही तर प्रत्येक परदेशवारीनंतर भारतातील पत्रकारांच्या प्रश्नांना थेट सामोरं जाण्याचं धाडस डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नेहमीच दाखवलं. त्यांनी कधीही कठीण प्रश्नांपासून किंवा पत्रकारांपासून दूर पडण्याचा प्रयत्न केला नाही. आता चर्चा करूया विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची. भाजप आयटी सेल किंवा विरोधकाकडून राहुल गांधी यांची पप्पू म्हणून सतत हेटाळणी केली जाते. त्यांची सोशल मीडियावर थट्टा उडवली जाते. पण वास्तवात राहुल गांधी यांनी सातत्याने माध्यमांना सामोरे जाण्याची भूमिका घेतली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी किमान 8 खुल्या पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. इतकंच नाही तर भारत जोडो यात्रेदरम्यान अवघ्या 135 दिवसात त्यांनी 13 प्रेस कॉन्फरन्स घेतल्याचे आकडे समोर आले आहेत. परदेश दौरे असो, संसद अधिवेशन असो की निवडणुका, राहुल गांधींनी नेहमीच पत्रकारांना थेट प्रश्न विचारण्याचे आव्हान दिले आहे आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज भारतातील सर्वसामान्य माणसाच्या मनात एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय. जर कमजोर म्हटलेले मनमोहन सिंग आणि खिल्ली उडवले जाणारे राहुल गांधी जाहीर पत्रकार परिषदांना सामोरे जाऊ शकतात, तर मग स्वतःला 56 इंचाची छाती असलेले शक्तिशाली नेते म्हणून सादर करणारे नरेंद्र मोदी खुल्या पत्रकार परिषदांना नियमितपणे का सामोरे जात नाहीत? टीकाकार आणि राजकीय विश्लेषकांचे असे स्पष्ट म्हणणे आहे की पंतप्रधान मोदींनी गेल्या 12 वर्षात ज्या काही मुलाखती दिल्या आहेत त्या अत्यंत पूर्वनियोजित किंवा निवडक आणि अनुकूल माध्यमांसोबतच झालेल्या दिसतात. या मुलाखतीमध्ये देशातील बेरोजगारी, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, इलेक्ट्रॉल बॉन्ड किंवा सामाजिक तणाव यासारख्या गंभीर मुद्द्यावर रोखठोक प्रतिप्रश्न फारसे पाहायला मिळत नाहीत. म्हणूनच खोल्या पत्रकार परिषदापासून हे अंतर का, असा प्रश्न विरोधक आणि निष्पक्ष पत्रकार सातत्याने उपस्थित करत असतात. याच साचलेल्या प्रश्नांचा स्फोट ओस्लोमध्ये पाहायला मिळाला, जेव्हा पत्रकार हेलेन लिंग यांनी थेट विचारलं की तुम्ही स्वतंत्र माध्यमांच्या प्रश्नांची उत्तर का देत नाही? जरी तिथला अधिकृत प्रोटोकॉल फक्त प्रेस स्टेटमेंटचा होता आणि पंतप्रधानांनी उत्तर न देणं नियमानुसार होते, तरीही हा प्रश्न भारतीय जनतेच्या मनातील सुप्त भावनांना स्पर्श करून गेला.
त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांनी भारताची लोकशाही, कायदेशीर व्यवस्था आणि माध्यमांचा विस्तार यावर आक्रमक उत्तर देऊन प्रशासकीय बाजू सांभाळली खरी, पण देशाचे नेतृत्व स्वतः कधी खुल्या मंचावर बोलणार या मूळ प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. थोडक्यात सांगायचं तर लोकशाही व्यवस्थेमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ताकद ही केवळ त्याच्या एकतर्फी भाषणामध्ये किंवा मन की बात मध्ये नसते, तर विरोधकांच्या आणि पत्रकारांच्या कठीण प्रश्नांना थेट उत्तर देण्याच्या तयारीमध्ये असते. पत्रकार परिषदेमध्ये होणारी विचारपूस हीच नेतृत्वाच्या आत्मविश्वासाची आणि जनतेप्रती असलेल्या उत्तरदायित्वाची खरी कसोटी असते. मग प्रश्न उरतोच, मनमोहन सिंगांनी दाखवलेलं ते लोकशाहीचं धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी दाखवणार? मित्रांनो, या संपूर्ण मुद्द्यावर तुमचं काय मत आहे? लोकशाहीत पंतप्रधानांनी नियमित खुल्या पत्रकार परिषदा घेतल्या पाहिजेत का? मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांच्या माध्यम भूमिकेकडे तुम्ही कसं बघता? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रोखठोक विश्लेषणासाठी आमच्या मराठी टाइम्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.